जातीच मढ जळण्या होता पुढं, त्या मनूच कापलं नाक हो, त्या मनूच कापलं नाक हो. परंपरा ती सडवीत होती, परंपरा ती सडवीत होती, मानव जातीचा मेंदू सडवीत होती. असा तो होता जुना तिने केलेला गुन्हा, डागले पुन्हा पुन्हा तिने त्या दिन जना, आग लावून केलिया खाक हो, त्या मनूच कापलं नाक हो. औदसाईसी होती पाखंडी, औदसाईसी होती पाखंडी, चार वर्णाची ती उतिरंडी, ती उतिरंडी. तिला ती नव्हती रीत, छळात होती नीत, साधण्या बहुहित, भीमाने केली चित, बसला तिला भीमाचा धाक हो, त्या मनूच कापलं नाक हो. नेहमीच करायची ती नाच नंगा, नेहमीच करायची ती नाच नंगा, न केला तिच्याशी कुणी पंगा, कुणी पंगा. साधून मोका असा भीमतो उठला जसा, प्रताप दावला कसा, शिरवला माझ तसा, गोविंदा झाले मोकळे लाख हो, त्या मनूच कापलं नाक हो. घेणं जातीचा सुड भीमिक टाक ना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीमा जय भीमा नाम की जय हे, संविधान देश लिखिता, राम जीविता सकपाल पुरात, तेजस 14 वेरत्न, ज्ञान सागरा वंदन तुझला, चरणी नमवितो माता, तव समज ज्ञाना हो, हक सुख प्राणिया दिला, जाळे भ्रष्ट मनुला, जय भीमा तारक तुम हो, बुद्ध धम्म देयक जीवना, जय हे बुद्ध हे भीम हे, जय जय भीम बुद्ध हे. तथागत भगवान गौतम बुद्ध की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की नंतर सर्वांना धम्मपदावर आपलं धम्मोपदेशन करा. बुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वांना मी वंदन करतो. त्याबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे
राष्ट्रीय संरक्षिका कारुण्यबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा मी जयभीम करतो. आज भारतीय बौद्ध महासभेची 393वी वंदना या ठिकाणी सम्राट अशोक बुद्ध विहार देवीनगर वडाळी येथे संपन्न झाली. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश भोकर सर, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, कार्यालयीन सचिव राहुलजी शिंदे सर, त्याचबरोबर डोके सर, या सगळ्यांना मी मैत्रीपूर्ण जयभीम करतो. मित्रो, आज माझ्याकडं एक धम्मपद आहे. त्या धम्मपदाबद्दल मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती सांगतो, आपण शांततेने ऐकून घ्या. आपली कृत्ये पाहावी, केलेली जी कर्म असतात ते कर्माचे फळ आपल्याला त्वरित मिळतात अशी एका पाठिक आजीविकांची जी गोष्ट आहे. तर मित्रहो, श्रावस्तीमध्ये एक गृहिणी होती आणि ती पाठिक आजीविकावर प्रसन्न असे. एके दिवशी भगवंताची कीर्ती ऐकून त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी जेतवनात जाण्याची इच्छा झाली, परंतु आजीविकाने तिला अडविले. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या पुत्रास पाठवून भिक्षू संघासहित भगवंतास आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केले. भगवंत भिक्षू संघासहित आले आणि भोजन केल्यावर दानानुमोदन करण्यात प्रारंभ केला. गृहिणी साधू साधू म्हणत उपदेश ऐकत होती. हे सर्व पाठिक आजीविक या सहन झाले नाही. तो शेजारच्या घरातून बाहेर आला व गृहिणी आणि भगवंतात यास भले वाईट बोलून तो पडून गेला. पण त्यांचे बोलणे ऐकून गृहिणी बरीचशी लज्जित झाली. त्यामुळे तिचे उपदेशाकडे विशेष लक्ष नाही लागले असे भगवंतात दिसून आले. तेव्हा भगवंत म्हणाले, उपासके, अशा अजान माणसाच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. केवळ आपली कृत्ये पाहावयास हवे. या प्रकारे समजूत घालून भगवंत प्रस्तुत गाथा म्हणतात की न परेश विलोमनीस न परेश कत्ताकत्त अत्तोन व अवेखनस कत्तानी अकतानीच. म्हणजे दुर्वर्तन लोकांचे अथवा त्यांचे अकृत्य पाहिल न त्या, तथापि विलोकी केवळ अपुलेश कृत्य. याचा अर्थ असा आहे, दुसऱ्याच्या वचनाकडे लक्ष देऊ नकोस. जे वाईट करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. दुसऱ्यांची कृत्य किंवा अकृत्य इकडे लक्ष देऊ नको. असे ते स्वतः आपण काय करावे किंवा करू नये याकडे लक्ष द्यावे. या वास्तव स्वतःच्या कर्तव्याकडे लक्ष देऊन पार पडावे असा हा या त्या पदाचा अर्थ होतो. एवढे थोडक्यात बोलून मी माझे मनोगत या ठिकाणी बंद करतो. आपण शांततेने ऐकून घेतलं तेव्हा सगळ्यांना जय भीम. साधू साधू साधू.
तथागत भगवान गौतम बुद्ध की विश्व